नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेती बाजार भाव या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आपण टायटल वाचलंच असेल, कापसाचे दर लवकरच वाढणार. तर बऱ्याचशा बाजार समित्यांमध्ये कापसाच्या दरामध्ये काहीशी सुधारणा आपल्याला बघायला मिळत आहे. केंद्र सरकारने चालू हंगामासाठी कापसाला 8,110 रुपयाची किमान आधारभूत किंमत जाहीर केली आहे. मात्र यापूर्वी कापसावरील आयात शुल्क हटवल्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये परदेशी कापसाचा शिरकाव वाढला आणि याचा थेट फटका स्थानिक शेतकऱ्यांना बसला. 31 डिसेंबरपर्यंत आयात शुल्क सवलत लागू होती. मात्र त्यानंतर आता निर्यातीला मुदतवाढ न मिळाल्याने 11% आयात शुल्क आकारले जात आहे. याच निर्णयाचा परिणाम म्हणून बाजारात कापूस दरामध्ये काहीशी सुधारणा आपल्याला बघायला मिळत आहे. जर हीच परिस्थिती कायम राहिली तर येत्या काळात कापसाचे दर 8,500 रुपयापर्यंत पोहोचू शकत आहे. या दरात कापूस विकणे शेतकऱ्यांच्या दृष्टीने हिताचे ठरेल. केंद्र सरकारने 19 ऑगस्ट ते 31 डिसेंबर या कालावधीमध्ये मुक्त आयात ठेवली होती. म्हणजेच आयातीवर कोणताही शुल्क नव्हता. त्यामुळे विक्रमी आयात झालेली आहे. जवळपास या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये 32 लाख गाठींची आयात झालेली आहे. त्यामुळे कापूस दर स्थिरावले होते आणि आता पुन्हा 11% आयात शुल्क लागू केल्यामुळे दरामध्ये काहीशी सुधारणा आपल्याला बघायला मिळत आहे. सद्यस्थितीला सरकीचे दर चांगले असल्यामुळे कापसाच्या दराला देखील आधार मिळत आहे आणि केंद्र सरकारने आयात शुल्क असंच लागू ठेवल्याने कापूस दरामध्ये देखील चांगली सुधारणा आपल्याला बघायला मिळणार आहे. तर मित्रांनो, आणखी काही अपडेट्स मिळाली तर तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवली जाईल. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. चला भेटूया व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.